पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने मोठी कारवाई केली आहे। सांबा सेक्टरमधील पाकचं बंकर भारताने उडवलेलं आहे। या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। भारताच्या हल्ल्यात पाकमधील अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झालेली आहेत। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकचे अनेक बंकर हे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। पाकला भारताने मोठा दणका दिलाय। आता भारताने पाकिस्तानवरती वॉटर स्ट्राईकची तयारी सुरू केलेली आहे। ड्रोन हल्ले परतवल्यानंतर आता भारताने चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडलेत। या धरणातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात पाणी सोडलं जात आहे। भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केलेली आहे। पाकिस्तानला पुन्हा FATFच्या ग्रे लिस्टमध्ये आणण्याचे प्रयत्न भारताकडून केले जात आहेत। त्यासाठी भारताने FATF समोर महत्त्वाचे पुरावे सादर केलेले आहेत। पाकिस्तान आर्थिक मदतीचा गैरवापर करत असून दहशतवादात आर्थिक मदत वापरली जात असल्याचे पुरावे भारताने दिले। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधी कॅलास यांच्याशी चर्चा केली। जर परिस्थिती अजून चिघळली तर भारताकडे तीव्र प्रत्युत्तर असेल असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे। तर या चर्चेमध्ये द्विपक्षीय सहकार्य, शांती राखण्याचे प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती समन्वयावरती भर देण्यात आला आहे। पाकड्यांना हल्ल्यानंतर भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे। भारतीय लष्कराने पाकच्या कुरापतींना चोख उत्तर दिलंय। सर्व हल्ले प्रभावीपणे परतवून लावलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय लष्कराचं सर्वोच्च कर्तव्य असल्याचं सिद्ध झालंय। पाकिस्तानकडून भारतावरती अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले। हे हल्ले भारताने यशस्वीपणे उधळून लावलेले आहेत। असाच एक ड्रोन हल्ला भारताने कशा प्रकारे परतवून लावला याचा एक व्हिडिओ सध्या भारतीय सैन्याने जारी केलाय। बठिंडामध्ये सुद्धा पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले आहेत। भारताने सर्व ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतवून लावलेत। भारताने पाकचे ड्रोन हवेमध्येच उडवून लावले। काल रात्रभर LOC वरती पाकिस्तानकडून अधूनमधून गोळीबार सुरू होता। जम्मूतील अनेक भागांमध्ये 3 वेळा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। तर सायरनचाही आवाज घुमत होता। मात्र पाकड्यांच्या या हल्ल्याला भारतीय सेनेनं चोख प्रत्युत्तर दिलंय। उरीमध्ये पाकिस्तानने सातत्याने गोळीबार केलेला आहे। रात्रभर उरीमध्ये गोळीबार सुरू असल्याने स्थानिकांची संपूर्ण रात्र मशिदीजवळ काढलेली आहे। या गोळीबाराला मात्र भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। पाकिस्तानी सैन्याने उरीच्या लगामा भागातील स्थानिक हिंदू व्यावसायिकांना आणि त्यांच्या प्रतिष्ठितांना लक्ष्य केलेलं आहे। मात्र भारतीय हवाई दलाने त्यांचा हल्ला हाणून पाडलाय। भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने राजौरीमध्ये पाकिस्तानचा मिसाईल पाडलेला आहे। सुंदरबनी भागात या मिसाईलचे काही अवशेष सापडले। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी CISFचे DG रविंद्र सिंह भट्टी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली। सूत्रांच्या माहितीनुसार सीमा भागातील सुरक्षेसंदर्भात चर्चा झालेली असून सीमा भागातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानने काश्मीरमध्ये केलेल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झालेला आहे। घाटकोपरच्या कामराजनगरमधील जवान मुरली नाईक पाकच्या गोळीबारात शहीद झाले। भारत पाकिस्तानमधील तणावाचा फटका IPLला सुद्धा बसलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव BCCI कडून यंदाची IPL 1 आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आलेली आहे। दरम्यान पाकिस्तानकडून कुरापती थांबण्याचं काही नाव घेताना आपल्याला दिसत नाहीये। अनेक हल्ले रात्री सुद्धा केलेले आहेत। भारतानं सुद्धा तसंच चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। जवळपास 500 ड्रोन भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने पाठवले होते। मात्र हे सगळे जे हल्ले आहेत ते भारताने हाणून पाडलेले आहेत। पाकिस्ताननं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानने नागरी वस्तीमध्ये आपल्या निष्पाप लोकांमध्ये, भारताच्या निष्पाप लोकांवरती हल्ला केलेला आहे। त्यांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत, त्यांची वाहनं उद्ध्वस्त केलेली आहेत। मात्र भारताने कडेकोट बंदोबस्त सुद्धा दिलेला आणि त्यावेळेला चोख उत्तर सुद्धा दिलेलं आपण बघतोय। भारताच्या अनेक भागामध्ये खरं तर काश्मीरपासून अगदी राजस्थानपर्यंत पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तितकंच चोख प्रत्युत्तर हे भारताने सुद्धा पाकिस्तानला दिलेलं आहे। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र तितकाच आपल्या सैन्यावरती, भारतावरती, आपल्या यंत्रणेवरती विश्वास बघायला मिळतोय। काही ठिकाणी स्थलांतर केलं जात आहे। आपण बघतोय ज्या ठिकाणी स्थानिक वस्तीमध्ये हा गोळीबार केलेला आहे, अनेक ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आलेले आहेत, मिसाईल्स टाकण्यात आलेले आहेत, ड्रोन्स पाठवण्यात आलेले आहेत, काही ठिकाणी स्थलांतर केलं जात आहे। मात्र आपल्या सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात येत आहे। पाकिस्तानच्या कुरापती अजून सुरू असल्याचं आपण बघतोय। राजौरी परिसरामध्ये पाककडून गोळीबार करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये हा हल्ला करण्यात आलेला आहे।
भारताने सुद्धा पाकिस्तानवर हल्ला केला, मात्र हा कुठल्याही नागरी वस्तीत केलेला नव्हता. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी 9 ठिकाणांवरती हल्ला केला होता. मात्र पाकिस्तान आहे की जे आपल्या जे नागरिक आहेत, भारतीय नागरिक आहेत, निष्पाप लोक आहेत, त्यांच्यावरती हल्ला करताना दिसतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला स्थलांतर करावं लागतंय. आपली घरं सोडून इकडच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जावं लागतंय. राजौरी परिसरात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी मिसाईल्स टाकण्यात आलेले आहेत. दरम्यान भारत पाकिस्तानमधील तणावाचा फटका IPLला सुद्धा बसलेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव BCCI कडून यंदाची IPL 1 आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. अकोल्याच्या अकोट तालुक्यात सुमारे 40 महिला, पुरुष आणि लहान मुलं पठाणकोटमध्ये अडकलेले आहेत. हे सर्वजण वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते. सध्या सर्वजण सुरक्षित असून जिल्हा प्रशासन नागरिकांच्या संपर्कात आहे. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली. अनेक नेते, अनेक उद्योगपती पाकिस्तानमधून पलायन करतायत. पाक सरकारने दाऊदला सुद्धा सुरक्षित स्थळी लपवल्याची माहिती आहे. तर अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील पाकमधून पडल्याची माहिती समोर येते. भारताने हल्ले परतवून लावल्यानंतर 48 तासातच पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकलेत. पाकिस्तानने भारताला विनवण्या केल्यात. हल्ले रोखण्यासाठी आम्हाला मदत करा, आमचं खूप आर्थिक नुकसान होतंय, भारताच्या प्रत्युत्तरामुळे आमचं नुकसान होतंय असं म्हणत पाकिस्तानने भारताला विनवण्या केल्यात. पाकिस्तानला भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न हा महागात पडलेला आहे. पाकिस्तानने काश्मीरमधून राजस्थानपर्यंत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. S-400 आणि स्पायडरने सर्व हल्ले उधळून लावलेले आहेत. तर जम्मू काश्मीरमध्ये भारताने पाकिस्तानचे 9 क्षेपणास्त्र, 3 लढाऊ विमानं पाडलेली आहेत. त्यातील पाकिस्तानची F-16 आणि JF-17 ही विमानं पाडण्यात आली आहेत. पाकिस्तानने अमेरिकेसोबत केलेला करार तोडलेला आहे. भारताविरोधात F-16 विमान वापरून करार मोडण्यात आलेला आहे. अतिरेक्यांविरोधात दिलेली विमानं पाकिस्तानने भारताविरोधात वापरली आणि त्यानंतर मात्र शहबाज शरीफांनी अमेरिकेपुढे कांगावा केलेला आहे. स्वसंरक्षणाचा अधिकार असल्यामुळे पाकिस्तानने विमानांचा वापर केल्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवरती केलेल्या स्ट्राईकनंतर आता पाकिस्तान मोठ्या दहशतवाद्यांना खुली सूट देण्याच्या तयारीमध्ये. कुख्यात दहशतवादी आणि लष्करी तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला कायदेशीर मार्गाने जेलमधून सोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जेलमध्येच हाफिज सईदला आता मृत्यूची भीती वाटायला लागलेली आहे. भारतीय लष्कराची हाफिज सईदने चांगलीच धास्ती घेतलेली, त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी हाफिजचा आटापिटा सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तान दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. सांबामध्ये जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. BSFने पाकच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळलेला आहे. पाकिस्तानी लष्कराने लेहमध्ये हल्ला केलाय. लेहमधील लष्करी तळांवरती पाकिस्तानने हल्ला केला. या हल्ल्यात लेहमधील पाकचे 45 ड्रोन पाडण्यात आले. पाकिस्तानने नौशेरामध्ये सुद्धा पुन्हा गोळीबार केलेला आहे. पाकिस्तानच्या या कुरघोड्यांना भारतीय सैन्यानं मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय.